आणि आता यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आणखी वळूयात, कारण सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात आणि राज्यभरात किती प्रमाणात होतोय हे आपल्याला माहितीच आहे। आणि लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर सुद्धा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसोबत इतरही अनेक वाहनं ही बाहेर पडतायत। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या कलर स्टिकर मोहिमेला आता सुरुवात झाली आणि मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना आता 3 रंगांचे स्टिकर्स लावण्यात येत आहेत। पोलीस आयुक्त हेमंत नगराळे स्वतः याच्या अंमलबजावणीवरती लक्ष ठेवून आहेत। पोलीस आयुक्तांनी मुलुंड आणि दहिसर टोलनाक्यावरती स्वतः जाऊन पाहणी केली कालपासून, आणि तुम्ही हे स्टिकर घरी सुद्धा बनवू शकता। त्यासाठी कुठे जाण्याची किंवा कुणाकडून ते विकत घेण्याची गरज नाही। मात्र जर पात्र नसताना सुद्धा जर तुम्ही हा स्टिकर तुमच्या गाडीवरती लावला तर मात्र तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल, कडक कारवाई केली जाईल असं देखील पोलीस आयुक्तांनी सांगितलंय। तर मुंबईमध्ये कलर कोडची जी अंमलबजावणी केली जाते, तर कोणत्या क्षेत्रासाठी कोणत्या रंगाचा स्टिकर लावायचा आहे हे आपण पाहूयात। लाल रंगाचा स्टिकर हा वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसाठी असणार आहे लाल रंगाचा स्टिकर। तर दुसरीकडे हिरवा रंगाचा स्टिकर हा भाजीपाला, किराणा, फळं आणि डेअरीच्या गाड्यांसाठी असणार आहे। आणि तिसरा रंग आहे तो म्हणजे पिवळ्या रंगाचा स्टिकर हा अत्यावश्यक सेवेसाठीच्या गाड्यांवरती 6 इंचाचा हा गोलाकार स्टिकर असेल। अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी गाडीच्या पुढच्या किंवा मागच्या काचेवरती हे स्टिकर लावावे लागतील। नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांकडून हा स्टिकर गाड्यांवरती लावला जाईल, मात्र तुम्ही स्वतः देखील आपल्या गाडीवरती त्या आपापल्या श्रेणीनुसार हा स्टिकर लावू शकता। मात्र पात्र नसताना स्टिकर लावण्यात आल्यास त्या व्यक्तीवरती कडक कारवाई देखील होऊ शकते। अभी ये पासेस कैसे कहाँ मिलेंगे और कैसे इनको बनाना है, तो ये कहीं पे मिलेंगे नहीं। ये सब कार वाले, सब व्हीकल यूज करने वाले अपने खुद के पास खुद बना सकते हैं अपने ही घर में। कोई भी प्लास्टिक या कोई भी क्राफ्ट का पेपर जो पास को आप बनाना है उसका पेपर लेके उसका 6 इंच का गोल काट लीजिए और वो अपने कार के फ्रंट स्क्रीन और बैक स्क्रीन पे लगा दीजिए टेप से लेके, तो ये आपका पास बन गया। पुलिस वाले ने हमने भी इन पासेस का प्रिंटिंग का ऑर्डर दिया है। कल शाम तक या परसों तक हमें ये पासेस मिल जाएंगे और बिना किसी कीमत के फ्री में ये पासेस जो हमसे मांगेगा उनको दिए जाएंगे। इसमें 2 व्हीलर और 4 व्हीलर दोनों को ये पासेस लगाना है और हमें उम्मीद है कि सभी नागरिक अपनी जिम्मेदारी समझ के, अपनी रिस्पॉन्सिबिलिटी समझ के, जिनको भी इसेंशियल सर्विसेज में बाहर आना है गाड़ी लेके, वो अपना अपना पास गाड़ी पे लगा के बाहर निकलेंगे। जिन गाड़ियों पे स्टिकर नहीं होंगे लेकिन ये 3 कैटेगरी में बैठते हैं, रेड, ग्रीन और येलो कैटेगरी में बैठते हैं, उनको हम लोग स्टिकर चिपका देंगे। अगर आप लोगों ने घर में से निकलते हुए नहीं लगाया है तो उनको पूछताछ करके ये स्टिकर लगाया जाएगा जो उन्होंने कंटिन्यू रखना चाहिए। लेकिन अगर ये 3 कैटेगरी में नहीं बैठते हैं तो उनके ऊपर कानूनन कार्रवाई होगी, क्योंकि ये तीनों कैटेगरी में नहीं बैठते हैं। उन लोगों ने घर में बैठना जरूरी है, उनको बाहर निकलने का हक नहीं है। तर ही स्टिकर मोहीम मुंबईमध्ये कशा पद्धतीने राबवली जाते याचा आढावा आपण घेऊयात। मुंबईतून वाशी टोल नाक्यावरून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। प्रणाली, तिथे कशा पद्धतीने मोहीम राबवली जाते आणि वेगवेगळ्या श्रेणीतल्या या सगळ्या गाड्यांवरती स्टिकर लावले जात आहेत का वाहनधारक स्वतःच आपले स्टिकर लावून दिसतायत? खरं जर आपण बघितलं तर काल ज्या पद्धतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की नागरिक हे स्वतः स्टिकर लावू शकतात। केवळ त्यांना त्यांची जी श्रेणी आहे त्यानुसार 6 इंचाचा गोल करून त्या रंगाचं स्टिकर ते लावू शकतात। परंतु तरी आज अनेक लोक आहेत जे या ठिकाणी येत आहेत आणि स्टिकर कुठे मिळेल
याची विचारणा करतायत. काल टोल नाक्यावर अशा पद्धतीचे स्टिकर जे आहेत ते देण्यात आलेले होते. त्याच्यामुळे अनेक जण जे आहेत ते टोल नाक्यावर आवर्जून गाडी थांबवून विचारतात की हे स्टिकर कुठे मिळणार. खरं तर हे स्टिकर नागरिक स्वतः बनवून घरच्या घरी आपल्या वाहनांना लावू शकतात. ही जबाबदारी नागरिकांवर देण्यात आलेली आहे. काही ठिकाणी आपण बघतो आहोत की आता ही एक गाडी आपल्याला जाताना दिसते ज्या गाडीवर पिवळ्या रंगाचं स्टिकर लावलेलं आहे. हे स्टिकर बनवण्याचे ऑर्डरसुद्धा देण्यात आलेले आहेत, परंतु ते अजून उपलब्ध झालेले नाही. जेव्हा आपण या टोल नाक्यावरचे जे ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांना याबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की अजून स्टिकर आलेले नाही आणि असे स्टिकर आमच्या इथून मिळतील असे कुठलेही ऑर्डर्स आम्हाला देण्यात आलेले नाही. तुम्हाला तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन तिथे विचारणा करा आणि तिकडनं स्टिकर घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु जेव्हा काही लोक स्थानिक पोलीस स्टेशनला जात आहेत तेव्हा तिथे सुद्धा त्यांना या स्वरूपाची कुठलीही माहिती जी आहे ती दिली जात नाही आहे. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये थोडासा संभ्रम दिसून येतो आहे. आपापल्या श्रेणीनुसार स्वतः घरच्या घरी नागरिक अशा पद्धतीचे स्टिकर जे आहेत ते बनवू शकतात आणि आपल्या गाड्यांना लावू शकतात. फक्त ज्या वेळेला तपासणी केली जाईल आणि तुम्ही समजा जर काही नागरिक या बाबतीत बेजबाबदारपणे वागत असतील किंवा कुठल्याही श्रेणीमध्ये बसत नसताना जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे जर स्टिकर लावत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आणि त्याच्यामुळं केवळ या 3 कॅटेगरीमध्ये मोडणारे म्हणजे जे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात अशाच लोकांनी त्यांच्या दुचाकी किंवा 4चाकी वाहनांवर अशा पद्धतीचे स्टिकर लावायचे आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या वतीनं असे स्टिकर कुठेही वाटले जात असल्याची माहिती मिळत नाही आहे. हे स्टिकर प्रिंटिंगला पाठवण्यात आलेले आहेत, परंतु ते अजून उपलब्ध झालेले नाही. तोपर्यंत नागरिकांनी स्वतःच घरच्या घरी असे स्टिकर बनवून घ्यायचे आहे. हे स्टिकर तुम्हाला पोलीस स्टेशन किंवा टोल नाक्यावर सध्या तरी मिळत नाही आहेत. त्यामुळे आपण सध्या जर स्वतःचे घरच्या घरी बनवलं, कारण ते अगदी सोपे आहेत, 6 इंचाचा त्या रंगाचा गोल तुम्हाला करून घ्यायचा आहे. तुम्ही जर त्या सेवेमध्ये मोडत असाल तर तुम्हाला त्या रंगाचं स्टिकर लावायचं आहे. परंतु संबंधित व्यक्तींनी पोलिसांनी जर तुमची विचारणा केली तर तुमच्याकडे अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्ही काम करता याचा काहीतरी पुरावा आय कार्ड तुम्हाला दाखवावं लागणार आहे. अन्यथा तुम्ही विनाकारण केवळ स्टिकर लावून गाडी काढताय असं जर लक्षात आलं तर मात्र नागरिकांना दंडसुद्धा सहन करावा लागू शकतो. बरोबर. प्रणाली, आणि मुंबईमध्ये गाड्यांची गर्दी रस्त्यावरची कमी व्हावी हा या मागचा उद्देश आहे. कालच्या दिवशी स्वतः पोलीस आयुक्त सुद्धा रस्त्यावरती होते आणि तिथे प्रत्येक टोल नाक्यावरती स्वतः पोलिसांकडून स्टिकर लावले जात होते. आज काय चित्र आहे? आज मात्र असं कुठलंही स्टिकर पोलिसांच्या वतीनं लावलं जात नाही आहे. काल या मोहिमेची सुरुवात होती. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रत्येक टोल नाक्यावर अशा पद्धतीनं पोलिसांच्या वतीनं स्टिकर लावण्यात आले होते. यापुढे सुद्धा तशा स्टिकरचे ऑर्डर देण्यात आलेले आहेत आणि मोफत अनेक गाड्यांवर ते लावले जातील, परंतु तुर्तास मात्र असे स्टिकर उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे आज तरी वाशी टोल नाक्यावर आपल्याला कुठेही अशा पद्धतीचे स्टिकर पोलिसांच्या वतीनं लावले जात आहेत असं दिसत नाही आहे. हे स्टिकर घरच्या घरी करणं शक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी हे घरच्या घरी तयार करून घ्यावे असेच आवाहन करण्यात आलेलं आहे. परंतु विनाकारण किंवा केवळ पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्यासाठी जर नागरिक या स्टिकरचा गैरवापर करणार असतील तर त्यांना कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागू शकतं असे स्पष्ट संकेत पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यकच लोकांनी बाहेर पडावं यासाठी हा स्टिकरचा घाट घातला गेलेला आहे. नागरिकांनी स्वतःची जबाबदारी समजून या सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे, जेणेकरून रस्त्यावरची गर्दी सुद्धा कमी होईल. पोलिसांना त्या सेवेनुसार त्या स्टिकरनुसार गाड्यांना सोडता येणं सोपं होईल आणि ठिकठिकाणी नाकाबंदी करावी लागणार नाही. आणि म्हणूनच हा एक सोयीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी आणि पोलिसांसाठी करण्यात आलेला आहे. तेव्हा आता ही नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये आणि ही जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचा गैरवापर करू नये. बिलकुल. प्रणाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण या मोहिमेचा आढावा घेत राहूच कशा पद्धतीने मुंबईमध्ये हे कलर स्टिकर कोड प्रणाली राबवली जाते आणि त्याचा फायदा आता कसा होईल हे पाहावं लागेल, कारण मुंबईमध्ये रस्त्यांवर गाड्यांची गर्दी कमी व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. एक अगदी छोटासा ब्रेक इथे घेणार आहोत आणि लगेच परत येणार आहोत. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.